बोला साहेब. राजीनामा आलेले आहेत. कराड शहर वाहतूक शाखेमार्फतीने आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय श्री निखिल पिंगळे साहेब, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय राजश्री पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वाहतूक शाखेमार्फतीने मागील काही दिवसामध्ये कराड शहर, मलकापूर शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बुलेट तसेच इतर गाड्यांच्यावरती मॉडिफाईड करून कर्णकर्कश फटाके फोडणारे सायलेन्सर बसवण्यात आले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याचा आवाज येत होता आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात तरुण मुले रात्री अपरात्री तसेच इतर वेळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या चालवत होते. तर सदर अनुषंगाने कराड वाहतूक शाखेने त्यांच्यावरती कारवाई करून अशा पद्धतीचे जे मॉडिफाईड अल्ट्रेशन करणारे जे सायलेन्सर आहेत ते सायलेन्सर यांच्यावरती कारवाई करून ते जप्त करण्यात आले होते. सदर मुळे साहजिकच लहान मुले, वृद्ध, त्याचबरोबर इतर दवाखान्यामध्ये उपचार घेणारे जे रुग्ण आहेत यांच्या आरोग्यावरती त्याचा मोठा परिणाम होता. ध्वनी प्रदूषण वाढत होतं आणि त्यामुळे अशा सायलेन्सर जप्त करून ते पुन्हा वापरण्यात येऊ नयेत याकरता त्यांच्यावरती आज रोजी रोलर फिरवण्यात आलेलं आहे. कराड वाहतूक शाखेमार्फतीने सर्व लोकांना, वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की अशा पद्धतीचे अल्ट्रेशन करणारे सायलेन्सर बसवणे, कर्णकर्कश फटाके फोडणारे, आपल्या वाहनामध्ये बदल करणारे, मॉडिफाय करणारे सायलेन्सर बसवण्यात आले असेल तर ते काढून घ्या. ते कायद्यानं बेकायदेशीर आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि यापुढे देखील ही कारवाई चालूच राहील. बोला साहेब.